औंधचं मैदान उद्या होतंय आणि ते मैदान एक नामांकित मैदान आहे. खूप मोठं मैदान आहे. महाराष्ट्रातील एक चांगली परंपरा त्या मैदानामध्ये आहे, मैदानाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उद्या ते त्या ठिकाणी नंदी पाळण्यासाठी येते. उद्याच्या मैदानामध्ये आपण एक आगळा वेगळा विषय आपला की कोणते नंदी गुलालामध्ये असतील, कोण नंदी फायनलचे प्रबळ दावेदार असतील. सुरुवात करतो आपण घोटच्या सर्जासोबत कारण की मला वाटते ह्याचा पायरा जरी कुणी जरी असेल ना तरी ह्याची गाडी जर नाही ना फॉल झाली तर 100% हा पळू शकतो. बघूया आता काय होते काय नाही. शेवटी कसं होते पायरा जसा असेल त्याच्या पद्धतीनेच ती गाडी पळेल. बघूया. मला वाटते घोटचा सारजा उद्या गुलालामध्ये असेल. 10 सरकार यांचा सारजा जो आहे तो सुद्धा उद्या गुलालामध्ये असेल. एक मोठ्या नियोजनामध्ये पळतोय तो सुद्धा उद्या. पायरा काय मी काय सांगितलं नाही, आपल्याला जुन्या चॅनलवरती पायरा माहीत नव्हता मला, त्याच्यामुळे मी काय सांगितलं नाही. तुम्हाला काय वाटते ते सुद्धा सांगा तुम्ही कमेंट्समध्ये की हा नंदी गुलालामध्ये असू शकतो. मला वाटते 10 सरकार यांचा सारजा जो आहे दुसऱ्यामधला तो फायनलमध्ये उद्या राहू शकतो. अर्जुन जो आहे अर्जुन तो सुद्धा 100% मला नाही 1001% मला खात्री आहे त्या अर्जुनची की तो राहू शकतो त्या मैदानामध्ये. तुम्हाला काय वाटते? कारण की कसं होतं त्या अर्जुनला लय स्पीड आहे, खतरनाक स्पीड आहे, चांगला पळतो हा अर्जुन. जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचा बेताज बादशाह असं म्हटलं जातं आणि आहेच, खरंच तो आहेच. स्टार म्हणायला काय हरकत नाही. तो नंदी कुणाच्याही कुठल्याही नंदी असतो त्याच्यासोबत जाऊन गुलालामध्ये असतोच असा हा अर्जुन, जालनाकरांचा अर्जुन. 1 कोटीचा हत्यार म्हटला त्याला असं म्हणतात. कंदूरचा राजासुद्धा असू शकतो. कंदूरचा राजा पण गुलालाचा बेताज बादशाह आहे, तो सुद्धा असू शकेल उद्याच्या मैदानामध्ये फायनलचा प्रबळ दावेदार. चिक्या कारोंडेकरांचा चिक्या याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले कारण की तो सुद्धा एक चांगला नंदी आहे, चांगला टॉपमध्ये पळतो, टॉपच्या नियोजनामध्ये पळतो. बघूया काय वाटते. तुम्हाला काय वाटते सांगा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. विठ्ठल नानांची नंदी कुणी असू द्या फायनलमध्ये असणार, 100% असणार. आपल्याला खात्री आहे, आपल्याला कॉन्फिडन्स आहे, नानांच्या ड्रायव्हिंगवरती कॉन्फिडन्स आपल्याला. नानांचे कुठलेही नंदी असू द्या त्यांच्या दावणीतील 100% उद्या गुलालामध्ये असणार ते. आणि काय वाटते घरणिकीचा राजा मला वाटते गुलालामध्ये असेल उद्या कारण की टॉपच्या नियोजनामध्ये उद्या पळते. आणि शेवटी विषय कसा होतो घरणिकीचा राजाचा कमबॅक आपल्याला पाहिजे. तो खरंच एक टॉपचा नंदी आहे, स्ट्रगल करतोय गुलालासाठी. आणि काय होतं विषय काय होते नशीब साथ देत नाही. बक्कासूरचं नशीब जसं साथ देत नाही तसं त्याचं सुद्धा देणार कडच लागते. काय होते काय समजणं झाले, परंतु असो त्याच्यामध्ये धमक आहे, त्याच्यामध्ये पळण्याची एक कला आहे, वेगळीच कला आहे घरणिकीच्या राजामध्ये. 100% उद्या तो सुद्धा आपल्याला गुलालामध्ये बघायचे. बघूया. द्वारलीचा हरण्यासुद्धा दिसेल मला वाटते, 100% तो दिसेल गुलालामध्ये. तुम्हाला काय वाटते? कारण की हरण्याचा पायरा तुम्हाला माहिती आहे कोणी असू द्या चांगलं जर नियोजन असेल तर डाव्या साईडनं जर त्याला चांगला जर बैल लागला, कारण की हरण्या एकच खांदी पळतो, उजव्याच खांदी, डाव्या खांदी तो अजूनपर्यंत मी तर काय बघितलं नाही. तुम्ही बघितलं असेल कमेंट्समध्ये सांगा कुठल्या मैदानात बघितला आहे. हरण्या द्वारलीचा तो उद्या प्रबळ दावेदार असेल फायनलिस्टचा. काय वाटते अजून महाराज आपला बक्कासूरच्या दावणीतला महाराज आता थोडंसं काय 1-2 महिने झालं, 1-2 मैदानं झालं गटाला पराभव होते ते. या बघूया बक्कासूरचा आशीर्वाद जर असेल असं आहेच, कंटिन्यू आहेच, तर तो 100% उद्या गुलालामध्ये दिसायला काही हरकत नाही आहे. बघूया तुम्हाला काय वाटते, तुम्ही सुद्धा सांगा कमेंट्समध्ये. मानघरचं वादळ एक बघा तुम्ही, कुठलाही पायरा असू द्या त्या नंदीसोबत मानघरच्या वादळसोबत ते 100% नाही 1001% तो गुलालामध्ये असतोच मानघरकरांचं वादळ. काय वाटते उद्या औंधच्या मैदानामध्ये काय होईल काय सांगू शकत नाही बाबा. खेळ लय खतरनाक आहे, तर चांगले बैल गटाला सुद्धा जातात. बघूया आता संभाजीनगरचे बैल येणार आहेत का नाही याच्याबद्दल अजून काय अपडेट नाही. चिमण्या येणार आहे असं वाटते, चिमण्यासुद्धा राहू शकतो बरं का. चिमण्या माहीत आहे 1 साईड मारतो म्हणजे मारतोच, एखाद्याची गाडी मारतो म्हणजे असं मारतो नाही, एक पळतो आणि जिंकतो असं माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे. कुणीही काय वेगळा अर्थ काय काढू नका. बाकीचे नंदी कोण असतील, सुंदर 11 संतोष तोडकर यांचा तो एक सध्या फॉर्मला आहे, तो एक असेल मला वाटते फायनलचा प्रबळ दावेदार. हॉटेल सागर शाहीदबाई मुलाने नातेपुते यांचा पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी मानकरी असलेला सचिन आपल्याला उद्या गुलालामध्ये दिसेल. कारण की त्याचा पायरा लक्षासोबत होणार होता, पण तो लक्षाच्या पायाला जे आहे ते लागलेलं होतं. त्याच्यामुळे आता जर तो लक्ष जर नाही आला तर सचिनचा पायरा कोण असेल काही याच्याबद्दल काय अपडेट नाही आपल्याला. परंतु सचिन टॉपच्या नियोजनामध्ये पळतोय, तो सुद्धा उद्या आपल्याला गुलालामध्ये दिसेल कदाचित. बघूया काय होते काय नाही. विनायक शेठ लिंगरे यांच्या दावणीतला कुठलाही नंदी असू द्या तो सुद्धा उद्या आपल्याला गुलालामध्ये गुलालामध्ये दिसेल. डायमंड असेल
बाकीचे नंदी एवढं मला एवढं माहीत नाही, त्यांच्या नक्की कमेंट्समध्ये सांगा. डायमंड मला माहीत आहे, रुद्रा एक माहीत आहे, बाकीचे सुद्धा एवढं माहीत नाही. नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे तुम्हाला एक अंदाज वाटला म्हणून मी सांगितलं. लखन येतोय का नाही याच्याबद्दल अपडेट नाही जर आला तर मी तुम्हाला सांगेनच नक्कीच. बघूया, मला असं वाटत होतं ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.